खरोखर आज मला आनंद होतो की पुणे एअरपोर्टला, पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला मी 2 वडापाव, 1 पाण्याची बॉटल, 2 चहा घेतले आणि फक्त 70 रुपये मोजले। मी जगभर फिरतो पण जगात कुठंच 70 रुपयात पाण्याची बॉटल सुद्धा येत नाहीये। आज इथं 2 चहा, 2 वडापाव आणि 1 पाण्याची बॉटल भेटली। हे पहिल्यांदा मला खूप अतिशय बरं वाटलं। 10 रुपयात पाण्याची बॉटल इतरत्र गेलं तर 200 रुपीज तुम्हाला द्यावे लागतात पाण्याच्या बॉटलसाठी। आणि वडापाव समोसा जरी म्हणलं तर 150 रुपयाला। बाजूलाच नेसकॅफे आहे, नेसकॅफे मध्ये 220 रुपयाला कॉफी आहे, तीच कॉफी इथे 20 रुपयाला मिळते। मिस्टर मोहन, तुमचे खूप खूप धन्यवाद, कारण एक पुणेकरी म्हणून इतक्या लवकर तुम्ही याच्यावर हे घेतलं ना, त्याच्याबद्दल अतिशय अतिशय पुणे में ही रहता हूँ। पुणे से जब भी बाहर जाता हूँ तो कभी लेट हो जाता है, अर्ली मॉर्निंग फ्लाइट होती है, यहाँ आके ये 4 गुना 5 गुना मिलता है। अगर आप बात करो कोई भी समोसा हो गया या कोई भी आइटम हो गया, ये 20 रुपए का समोसा है, तो बहुत ही इकोनॉमिकल है। मतलब नमस्कार, बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मी सध्या पुणे विमानतळावरती आहे आणि पुणे विमानतळावर या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून उडान यात्री कॅफे या कॅफेचं आज उद्घाटन झालेलं आहे। खरं तर आपण पाहतो की एअरपोर्टवरती सर्वसामान्यांना परवडेल अशा पद्धतीची जी खाद्यपदार्थांची सोय असते ती कधी आपल्याला पाहायला मिळत नाही। मात्र या उडान यात्री कॅफेच्या माध्यमातून मुरलीधर मोहोळ यांनी सर्वसामान्यांना परवडेल अशा पद्धतीने या ठिकाणी जे सर्वसामान्यांना च्या खिशांना परवडेल असे रेट जे आहेत ते या कॅफेमध्ये लावण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय की या ठिकाणी चहा, कॉफी, समोसा आणि स्वीट आणि पाण्याची बॉटल जी असेल ते अगदी अल्प दरामध्ये सर्वसामान्यांना उपलब्ध होणार आहे। या ठिकाणी आपण पाहतो की चहा 10 रुपयाला, कॉफी 20 रुपयाला, समोसा, वडापाव जे काय असेल ते 20 रुपयाला आणि पाण्याची बॉटल ही 10 रुपयाला, अशा अल्प दरात ही सगळी सोय जी आहे ती यात प्रवाशांना या ठिकाणी पुणे विमानतळावरती मिळणार आहे। आणि याची सुरुवात खरं तर आजपासून झालेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की नागरिकांचा या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो या उडान यात्री कॅफेला मिळतोय आणि त्यामुळे या ठिकाणी आलेले जे नागरिक आहेत ते खरं तर मुरलीधर मोहोळ यांना धन्यवाद देत आहेत आणि या सगळ्या गोष्टी त्यांना सर्वसामान्यांसाठीच हे सरकार आहे असं सर्वसामान्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। ते काय म्हणालेत आपण पाहूया। खरोखर आज मला आनंद होतो की पुणे एअरपोर्टला, पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला मी 2 वडापाव, 1 पाण्याची बॉटल, 2 चहा घेतले आणि फक्त 70 रुपये मोजले। मी जगभर फिरतो पण जगात कुठंच 70 रुपयात पाण्याची बॉटल सुद्धा येत नाहीये। आज इथं 2 चहा, 2 वडापाव आणि 1 पाण्याची बॉटल भेटली। हे पहिल्यांदा मला खूप अतिशय बरं वाटलं आणि मी धन्यवाद देतो मोहोळ साहेबांचं आणि मोदी साहेबांचं की त्यांनी ही विमानतळावर अशी सर्वसामान्य लोकांना सुविधा उपलब्ध करून दिली। थँक्यू। एअरपोर्ट वरती खाताय, काय सांगाल, कसं वाटतंय? म्हणजे कमी किमतीत बेसिकली कसं आहे, कुठे तितका स्वस्त वडापाव मिळत नाही। मुरली अण्णांच्या मार्फत 10 रुपयात पाण्याची बॉटल इतरत्र गेलं तर 200 रुपीज तुम्हाला द्यावे लागतात पाण्याच्या बॉटलसाठी। आणि वडापाव समोसा जरी म्हणलं तर 150 रुपयाला। बाजूलाच नेसकॅफे आहे, नेसकॅफे मध्ये 220 रुपयाला कॉफी आहे, तीच कॉफी इथे 20 रुपयाला मिळते। तर हा डिफरन्स जाणवतोय। पुणे एअरपोर्टला पहिल्यांदाच 10 रुपयाला पाण्याची बॉटली आणि वडापाव 20 रुपयाला मिळते। तर अण्णांचे खूप धन्यवाद। हे सरकार सर्वसामान्यांचं आहे यातून सिद्ध होतंय। नक्कीच सर्वसामान्यांचं आहे, म्हणून तर सर्वसामान्यांचा विचार करून इथे मिळत आहे। थँक्यू। मिस्टर मोहन, तुमचे खूप खूप धन्यवाद, कारण एक पुणेकरी म्हणून इतक्या लवकर तुम्ही याच्यावर हे घेतलं ना, त्याच्याबद्दल अतिशय अतिशय तुमचे धन्यवाद। विचार करावा नाही, जेव्हा पार्लमेंटमध्ये मिस्टर राघवने जेव्हा हा विषय उचलला त्यावेळेला असं वाटलं माझ्या पुण्यात एवढ्या लवकर येईल आणि अतिशय सुंदर देशात 4th आता मुंबईत होईल। संसद बघत असते त्यामुळे छड्डाचं पाहिलं होतं ना, पण एवढ्या लवकर याचं इम्प्लिमेंटेशन होईल याची कल्पना काय काय घेतलं ते सांगा। सगळं घेतला, कॉफी घेतली, सगळं काही घेतलं। थँक्यू। किती रुपये लागले ते सांगा। कोणा सांग, याला 80 रुपये लागले, 80 रुपये फक्त। थँक्यू, थँक्यू व्हेरी मच। आपको यहाँ पे बहुत कम रेट में सब कुछ मिल रहा है, कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है। मतलब मैं आता रहता हूँ, फ्रीक्वेंट ट्रैवल पुणे में ही हूँ, पुणे में ही रहता हूँ। पुणे से जब भी बाहर जाता हूँ तो कभी लेट हो जाता है, अर्ली मॉर्निंग फ्लाइट होती है, यहाँ आके ये 4 गुना 5 गुना मिलता है। अगर आप बात करो कोई भी समोसा हो गया या कोई भी आइटम हो गया, ये 20 रुपए का समोसा है, तो बहुत ही इकोनॉमिकल है। मतलब आप देखोगे तो
ये सरकार सर्वसामान्य की है ऐसा? अरे बहुत अच्छा, मतलब सरकार का तो बोलना ही क्या है, मतलब हर चीज में आम नागरिक को जो रीचेबल चीजें हैं वो हो रही है, उससे अच्छी बात और क्या है। म्हणजे आता सुरुवात तर झालेली आहे चांगली, तर कस्टमर पण येत आहेत, कस्टमर खुश पण दिसत आहेत की एवढं स्वस्त भेटतंय, तर त्या हिशोबाने चव पण आम्ही विचारली कस्टमरला, तर खूप छान रिस्पॉन्स भेटतोय आम्हाला त्यांच्याकडून। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।